एनडीएच्या खासदारांचा संसदेवर मोर्चा, रांचीमधल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदारांचं आंदोलन, राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी. झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपकडून बंदची हाक. भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी देखील रस्त्यावर उतरून केला निषेध. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर चर्चा करण्यास सरकार तयार, अमित शहा संसदेत बोलण्याची शक्यता. मात्र राहुल गांधी 3 मागण्यांवर ठाम, आजच्या लोकसभेकडे विशेष लक्ष. शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. वकील कपिल सिब्बल मांडणार ठाकरे गटाची बाजू. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेवर होणार युक्तिवाद. उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली आपल्या मंत्र्यांची बैठक. मंत्र्यांच्या विभागांचा घेतला आढावा. बैठकीवरून ठरणार मंत्र्यांचं प्रगती पुस्तक. नापास मंत्र्यांना दाखवला जाणार मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता. पक्ष मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधूंचं सप्टेंबर नंतर राज्यभर दौरे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सप्टेंबर नंतर राज्याचा दौरा करणार. जेन झी आंदोलनामुळे संजीवनी मिळाल्यानंतर ठाकरे बंधू सक्रिय. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. मराठा समाजाला देण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा घेतला जाणार आढावा. मुंबई पाठोपाठ पुण्यात आज भाजपाची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री फडणवीसांसह रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार. तिरंगा रॅलीवर राष्ट्रवादीचा आक्षेप. नाशिक कुंभमेळ्यात बोगस वर्क ऑर्डर देणारं रॅकेट सक्रिय. 400 ते 500 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डर देत कंत्राटदारांची फसवणूक. मंत्री गिरीश महाजन सोमोटो दाखल करणार असल्याची माहिती. पुणे सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात. भरधाव कार आयशर ट्रकला धडकली. मावळ तळेगावच्या 4 तरुणांचा मृत्यू, 2 जण गंभीर. पालघरच्या जव्हारमध्ये भूकंपाचे धक्के. 1 तासात 2 वेळा भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 3.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात पुराचं थैमान. तमक नाल्यावर उभारलेला पूल गेला वाहून. बुलडोझर आणि काही वाहनं सुद्धा वाहून गेली. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप. इमारती कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. 132 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. 500हून अधिक जण जखमी. गौतम अदानींना अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा दिलासा. अदानींविरोधातील फौजदारी खटला रद्द. लाचखोरी फसवणुकीच्या खटल्यात दिलासा. अमेरिकेत $10 अब्ज गुंतवणुकीचं अदानींचं आश्वासन. Thank you.